Kumar
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, बुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, तुका म्हणे छंदे मने मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाचे सद्गुरु दास तुका, ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं, चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये विठ्ठला। तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी, आज आपल्या रस्तापूर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेच्या निमित्ताने तुम्ही आपण सर्वांनी मिळून काल्याच्या कीर्तनाने आपल्या या कार्यक्रमाची सांगता करून आणलेला। आपला परिसर हा पारमार्थिक परिसर आहे। गेल्या 15 वर्षापासून आपला अखंड हरिनाम सप्ताहाचा नियम चालू आहे। ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण ही पारमार्थिक वाटचाल करून राहिलेले आहात। वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद बाबा, त्याचप्रमाणे सद्गुरू किशनगिरी बाबा, सर्व संत महंतांचा कृपाशीर्वाद घेऊन हरिभक्तीपरायण आदरणीय श्री शिवाजी महाराज आणि मंजा बापू परिसरातील सर्व संत महंत त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा कार्यक्रम चालू आहे। काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, पारायण आणि आता आपण प्रभूच्या लीलेने काल्याच्या कीर्तनाने सांगता करून कीर्तनाचा टाइम 9 ते 11 आहे। अजून आमच्या घरात अजून 9 वाजले। आम्ही नेहमी सांगतो ज्याचं त्यांनी जेव्हाचं तेव्हा जिथलं तिथं, पण बोलणं करणं बरंच फरक व्हायला लागला अलीकडे। आता सगळे आपलीच मंडळी असतात, आम्ही सगळ्यांचा हातपाय पडून सांगतो की ज्या दिवशी कीर्तन नसेल त्या दिवशी मध्ये बाण घालू नका। कीर्तन असलं की मग सोयरे धायरे सोयऱ्याचे सोयरे असे जागृत होतात। नाही समजा कुठं काही झालं तर बघा तुमची एवढी पद नाही का, त्यांचं काम झालं की ते मोकळे होतात। मग तुम्ही गावकरी काय उशिरात जास्तीत जास्त 15-20 मिनिट, अर्धा तास जास्ती झाला, 1.5 तास 2 तास लेट करणं हे काही माणुसकी नाही। तरी पण आपण माणुसकीने कीर्तन करून राहिलो। विठ्ठला विठ्ठला आज
आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज खोले, श्री धांगडे महाराज, श्री पूजाताई, त्याचप्रमाणे कोकाटे महाराज आणि इतर सर्व महाराज मंडळी, पंढरीनाथ मिस्त्री, अंजाबापू कर्डिले, अंबादास महाराज, सुभाष काकडे महाराज आणि अंबादास कोकाटे, इतर सर्व गायक वादक भजनी मंडळ सर्व उपस्थित आहेत. शेवटी तुम्ही आम्ही खेडीमेळी गदारुडी आनंदी खेडीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला हा सर्व कार्यक्रम पार पाडायचा आहे. काला म्हणजे जीवनाचं ऐक्य असतं. रोज जे आपण कीर्तन ऐकतो, भक्ती ज्ञान वैराग्यपर जे विचार ऐकतो त्याचं चिंतन करायचं, त्याचं मनन करायचं आणि त्याचं चिंतन मनन करून जीवाशिवाची गाठ होण्याकरता जे सुविचार आपल्याला दृढ करायचे असतात ते सुविचार दृढ करून जीवाशिवाचं अंतर कमी पडणं हा एक काला. काला म्हणजे दोन पदार्थाचं मिश्रण. आपल्याला तर माहित आहे, आमची भाकरीचाही काला होते, दूध भाकरीचा काला होता. काला वेगळा आणि कालवा कालव वेगळे असते. अलीकडे आपण पाहतो सर्व कालवा कालव आपल्याला दिसते, अधिक नाही बोलता येत. तेव्हा काला दोन पदार्थाचं मिश्रण आणि काल्याचं वर्णन स्वरूप असं संतांनी सांगितलं, नाम आणि प्रेम दोन्ही मिळून हा काला होत असतो. नाम आणि प्रेम हे दोन्ही मिश्र. बरीच माणसं नुसतं नाव घेतात पण प्रेम नसते. सकाळी उठल्या उठल्या कुठेही गेले की आपली पद्धत आहे, राम राम करतात, ते काय फार प्रेम असते असं नाही. वडाळाचा किंवा घोडेगावच्या बाजारामध्ये भिक्षुक माणसं सुद्धा हे राम दिवसभर म्हणतात. शाती हळू बजडू काळी चिक्कल झालेली असते, म्हणून काय प्रेम थोडीच असतं. चोरी करताना एखाद्या चोराला जर गिराईक भेटलं नाही रात्रभर, तोही म्हणतो राम 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 राम, आज एकही गिराईक नाही भेटलं. मग त्याचं राम कायच्या जागा. पण एक मात्र विशेष आहे, रामाचं हेच महत्वाचं आहे की कशाही पद्धतीने घ्या ते वायाला जात नाही. अग्नीला तुम्ही जाणीवपूर्वक हात लावा, अगर न कळत राहा, ते जसं आपल्याला चटका देत असते तसं राम नाम कडून नकडून कसे घ्या, तुमचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. देवाचं नाव हे सगळं घेतलं पाहिजे, आपण घेत राहिलं पाहिजे. रामनाम म्हटलं तरी अडचणी आहेत. अलीकडे सगळ्या देवाच्या नावाने सगळे एवढे निर्बंध आहेत आणि ते निर्बंध का कशासाठी हे काही लक्षात येत नाही. पण देवाचं नाव घ्या. आपण ज्याच्या आवडीची जी देवता असेल त्या देवतेचं नाव घ्या आणि ती प्रेमाने घ्यायची. प्रेमाने नाव घेतल्यानंतर आनंद वाटतो. म्हणून प्रेमयुक्त अंतःकरणाने देवाचं चिंतन करणं म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य. शास्त्रीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर नाम फक्त चित्तशुद्धी करता वापरलं जातं, पण जीव ब्रह्म ऐक्य होण्याकरता ज्ञानार्जनच केलं पाहिजे असं आपल्याला हे नेहमीची रीत आहे. पण संतांनी डायव्हर्शन काढलं. घेऊन या आपल्या अधिकार जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन आपल्या हाती रिगाला भक्ती पंथी जगारी. संतांनी ज्ञानोबा तुकोबारायांनी हा पुरुषार्थ केला
भक्तीच्या माध्यमातून जीव ब्रह्म ऐक्य वास. राम मानता रामची होई जे पदी बैसुनी पदवी घेई. रामाचं चिंतन केलं की मनुष्य रामरूप होतं, देवाचं चिंतन केलं की देवरूप होतं. ही त्याची महती आहे. म्हणून ही सगळी अवस्था प्राप्त करणं हा आहे काला. त्याच्याकरता अगोदर आपल्याला भक्ती ज्ञान वैराग्यपर विचार त्याचं मंथन करता आलं पाहिजे. आणि मंथन केल्यानंतर जसा लोण्याचा गोळा प्राप्त होतो तसा हा जीव ब्रह्म ऐक्य आहे. आता मंथन एखादी आमची भगिनी भरपूर शिकलेली जरी असली तरी मंथन करता येईलच असं सांगता येत नाही. मंथन म्हणजे सुविचार. संतांनी केलं एकदा. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, सार ते काढिले निवडून ते एक हरिचे नाम. एक देव दैत्याचं मंथन झालं पण ते रत्नाकरता झालं. संतांचं जे मंथन आहे ते समाजाच्या सुखाकरता झालं. आपल्याला सुद्धा असं मंथन करता आलं पाहिजे. घरी दूध दुभता आहे परंतु आमची भगिनी तिला ते मंथन करता येत नाही. म्हणले अवघड काही नाही. मग पाकशास्त्र बांधलं, पुस्तक आणलं. पान नंबर 49 मंथन कसे करावे. आता आमचे सरमंडळी बसलेली होती सगळी. शब्द ज्ञान वेगळं आणि अनुभव ज्ञान वेगळं. अजूनही बरेच खेड्यापाड्यात हे कालबाय झालं, अमुक झालं, तमुक झालं, पण हे कुठेतरी सोन्याच्या पेटीत ठेवून द्या. कधीतरी हे सुविचार कामाला येणार आहे. हे टाकून नाही. आतापर्यंत सगळे करत आले ते काहीतरी कळल्याशिवाय थोडंच करत आले, पण माणसं आता अनपट समजायला लागले. मग पान नंबर काढला. म्हणले दह्याचं आपलं भांड समोर ठेवायचं, त्याच्यामध्ये रवी टाकायचं लिहिलेलं होतं. काही वेळाने गार पाणी टाकायचं, काही वेळाने गरम पाणी टाकायचं. लोणी आलं म्हणजे काढून ठेवायचं. आता एवढं सोपं आहे. मग भला मोठा घडावाचा खापराचा आणि त्याच्यात रवी टाकला. आता ओढायचा कसा, तो खाली टेकू द्यावा लागत नाही, वर उचकटू द्यावा लागत नाही. बरंच आहे. समाजाचं काम करा, ओकारी होता कामा नाही, अपचन होताही कामा नाही. समाज कार्य करणारे परमार्थ करणाऱ्या माणसाची आता सध्या हीच अवस्था आहे. नेमकं तोल सांभाळून सगळं करणं हे फार अवघड आहे. मग तो रवी जो आहे तो खाली जर टेकला तर घडा फुटून जाईल आणि वर उचकला तर सगळं सांडून जाईल ना. म्हणून वरही जाऊ द्यावं लागत नाही, खाली टेकू द्यावं लागत नाही, वरच्यावर तो फिरवावा लागतो. आणि मग ते लक्षात आलं पाहिजे. लोण्याचा काही गोडा असावं एकदम डुबकी घेऊन येत नाही, ते कणकण असतात. मग गार पाणी केव्हा टाकायचं, किती टाकायचं, गरम पाणी केव्हा किती टाकायचं हे लक्षात येत नाही. तांब्याभर पाणी टाकायचं, 2 तांबे गरम पाणी टाकलं, कसं काय जमायचं. केवळ पुस्तकात वाचून जमणार नाही याचा अनुभव, याला प्रशिक्षण म्हणतात. आता आमच्या शाळा कॉलेजमध्ये आपले सगळे विद्यार्थी तयार होतात, डॉक्टर होतात. मग अनुभवाकरता कुठेतरी 2-4 वर्षे मोठ्या हॉस्पिटलमध्ये काढावं लागतात ना. वकील जरी झालं तरी मोठ्या वकिलाकडे काम करावंच लागतं. आता हे सगळं करता येते, पण घरी आपण आलं की कोणाच्या मागे जाणं अपमान वाटते माणसाला. जी माणसं अनुभवी आहेत त्यांचं थोडंसं विचार घ्या. त्यांनी काही उगाच उन्हाळे पावसाळे खाल्लेले नाहीत. आतापर्यंत जे जगले त्यांना काहीतरी सुविचार आहेतच ना. म्हणून हे मंथन करायचे. मंथन करता कणाकणाने ते सगळं लोणी गोळा करावं लागते, एकूण गोळा तयार होतो. तसं भक्ती ज्ञान वैराग्य रोज कथा कीर्तन ऐकून 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 कधी शांतता, कधी काय करायचं, गरम पाणी गार पाण्यासारखे लक्षात घ्यावं लागते. व्यवहारही पाहायचा आणि परमार्थही पाहायचा. आणि होता 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 मग जीव हा शिवरूप होऊन जातो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपली संतांची जी मालिका आहे ते काही रानावाना डोंगरात गेले नाहीत, प्रपंचातच राहिले. तुकोबा राय का कुठे हिमालयात गेले का, गुरोबा काका गेले का, सावतोबा गेले का, चोखामेळा गेले का, हे प्रपंचात राहून सगळे. उलट डोंगरात गेल्यानंतर नाही माणूस तर त्या माकडाशी हा काहीतरी खेटा घेतो. दगड मारलं की 50-50 माणसं माकड याला तोडून टाकतात. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये ईश्वर चैतन्य कसं आपल्याला प्राप्त करता येईल
हे संतांनी सांगितलं आणि त्यालाच काला म्हणतात, जीव ब्रह्म ऐक्य. आणि हा काला आपल्याला अतिशय सोप्या मार्गाने सांगितला. बाकी काही करू नका. जे ईश्वराशी देवाशी एकरूप झालेले भक्त आहेत, मग ते पुरुष असो अगर महिला असो, त्यांचं जीवनपट आपल्या डोळ्यापुढे घ्या. मोठ्यांचं चरित्र हे साधकाची साधनं असतात. मोठ्या माणसाकडे पाहून आपण चालत राहा त्याचा अर्थ दगडाला ठोकरा मारा असा त्याचा अर्थ नाही. मोठे माणसं कसे जगले त्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही कधीतरी तुमचं ठिकाण सापडल्याशिवाय राहणार नाही. हिंदीमध्ये कधी कधी म्हणतात ना, म्हणतात चलते रहो पहुंच जाएंगे. मध्ये ठिकाण आहे जरा ते आम्ही काढलं थोडस. चालत राहा, कुठंतरी तुम्ही पोहोचणार. शोधा म्हणजे सापडेल. काही काही माणसाला सवय असते. समजा आता इथे कोणी काही बिडी ओढणार नसेल, पण बीड वळायचं तर काढायचे पिठी गेलं विसरून घरी गेला. पण ध्यानात असतं या खिशात पाय, या खिशात पाय, इथं पाय, तिथं पाय. पण यांनी ज्यांच्या हाताने त्याने विचार केला की आता कीर्तनाला जायचं, म्हणून त्याच्या शेजारी काढून येता येता आठवण जर आली नाही. म्हणजे आपणच ठेवतो ना, आपलाच आपल्याला विसर पडतो. विसर पडलेला आहे, काही सापडावं पाहावं लागत नाही, आपलंच आहे. फक्त ध्यानात घ्या कुठं आहे ते. उद्धार करायचा ना, कोण उद्धार करते आपल्याला? आपल्यालाच करावं लागतं. उद्धरेद आत्मन आत्मानम आत्मानम अवसादयत, गीतेमध्ये विषय आलेला आहे. आपल्याला आपला स्वतःचा उद्धार करायचा आहे. म्हणून हे सगळी क्रिया जे ईश्वराशी एकरूप झालेले भक्त आहेत त्यांचं फक्त चरित्र पहा. आपल्यालाही ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग हे चरित्र कोणाचं आहे? असं एकरूप ईश्वराशी एकरूप झालेले गोकुळातल्या गवळणी आणि गोपाळ हे भगवंताशी एवढे एकरूप झाले होते. करणे ते नाही आता देवाविन काय. दुसरं देवाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, अशी अवस्था या गोपिकांची झाली होती. आणि त्यांचं चरित्राचा उच्चार करणं म्हणजे आपल्याला त्या चैतन्याची ओळख होणं, असा त्याचा अर्थ हा आहे काला. असा काला करून आपल्याला, आणि याच्यामध्ये प्रतीकही आहे. लाई आहे आणि पुन्हा त्याच्यात दही आहे. कधी कधी बऱ्याच ठिकाणी काय असते, दही तिखटही टाकतात, अंडी फुटली काही माणसं डोळे तोडतात. असे राहते, ज्याची त्याची पद्धत आहे. म्हणून भाजलेली लाई ज्वारीची आणि दही हे आरोग्याकरता, याचा आरोग्याविषयी विचार आहे. सगळं ऋषी मुनींनी संत मंतांनी जे जे दिलं ना, हे सगळं आपल्याला एकाएकाला पूरक आहे. गावामध्ये झाडं कोणते असावेत, घर कसं, घरापुढे काय असावं, जयाची द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाणार, असं का म्हटलं? स्मशानाची काय भूमिका दिली? तुळशीचं झाड 24 घंटे आपल्याला प्राणवायू देणार आहे. आणि आता अलीकडे प्राणवायू अजून बरं आहे. एक 25 वर्षापूर्वीच, 20 वर्षापूर्वी असं काही वाटत नव्हतं की एवढ्या सगळ्या पाण्याच्या बाटल्या येतील म्हणून. वाटत होतं का आपल्याला? आपले बापदादे सारवण्याचं पाणी प्यायचे तरी काही होत नव्हतं. आता बाटली मागे बाटली घेतात, एक झाली की दुसरी घेतात, रंग बदलून फक्त, तरी काही होत नाही. तरी आपण दवाखाना सोडत नाही. आरोग्य शरीराला तर आहेच, पण मनावर आणखी अधिक बिघडत राहत. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे सप्ताह भंडारे कशा करता करायचे असतात? याच्यामुळे मन प्रसन्न राहतं. कितीही तुम्ही आजाराला औषध घ्या, तुमचं मन प्रसन्न नसेल तर औषध कुचकामी ठरतात. डॉक्टर म्हणतात आम्ही तर एवढं भारी औषध दिलं, तुम्हाला तुमच्यावर परिणाम का होत नाही? कारण पहिल्यांदा ज्यांनी मनाचा विचार केला की याने होते, बरं होते की नाही कोणास ठाऊक, अशी मनात शंका आली की होत नाही. म्हणून पहिल्यांदा मन प्रसन्न करा. कडुलिंबाचा पाला तर औषधीच आहे म्हणा, पण कडू जिऱ्याचं खाल्लं तरी चांगला होऊन जाईल. अशी सगळे याचा अर्थ खावा आणि याने होत नाही असं तसं करता का म्हणे, मोठं तोडून बोलावं लागतं. नाही तर माणसं पुन्हा म्हणतील की कडू जिऱ्याचा पाला खाल्ला होता. कशा करता काय हे आपण लक्षात घेत राहा.
लोकतंत्राचा अधिक फायदा घेता कामा नये, ज्याच्यामुळे आपला धर्म विकृत होईल, आपली संस्कृती विकृत होईल, आपले संस्कार नष्टभ्रष्ट होईल, एवढा फायदा घेऊ नका, पण फायदा घेतल्याशिवाय राहू नका. हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणत्या गोष्टीचा किती आपण फायदा घेत राहा. अति फायदा घेतल्यामुळं त्याचा दुरुपयोग होते की काय असं वाटायला लागलं, होऊनच राहिलेला आहे. तर संतांचं चरित्र हे अतिशय पावन बनवणारं आहे. म्हणून गोपिकांचं चरित्र आज काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला सांगायचं आहे. भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. गोकुळामध्ये किती आनंद, जसं आपल्या रस्तापूरमध्ये सगळं वातावरण, सगळं रांगोळ्या वगैरे सगळं किती स्वच्छ वातावरण आहे. आणि रोज जर ज्याने त्याने आपल्या दारापुढे झाडलं तर कोण फौजदारी करेल का तुमच्या? मग एक दिवस चांगलं केलं तर किती मंगलमय वाटते आणि रोज केलं तर किती आनंद वाटतो. पण आता माणसं सूर्यवंशी झाले सगळे. रात्रभर जागरण असते, 10 वाजता उठणं हा शिष्टाचार झाला अलीकडे. उशिरात उशिरा उठणं आणि उशिरात उशिरा झोपणं हा शिष्टाचार झाला. कसं वातावरण बदलते हे सांगता येत नाही ना. तर आमची आता सर मंडळी इथे बसलेल्या शाळेमध्ये लिहिलेलं राहायचं, लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. या तिन्हीची आवश्यकता आहे. संपत्ती लागते, ज्ञान लागते, त्याच्याबरोबर आरोग्यही लागते. नाही तर संपत्ती ज्ञान भरपूर आहे पण आरोग्य नाही, काही उपयोग नाही. तुम्ही प्रयोग करा. थोडं सकाळी उठून पहा, तुमचं शरीर थोडंसं चांगलं राहील, थोडा अंगामध्ये चपळपणा येते, आळशी होत नाही, अनेक करायचं. आता याचे आम्हाला अधिक भर, ज्याला रात्रभर काम करायचं त्याने कसं काय करायचं. म्हणून ज्याने त्याने आपापलं कोडं सोडवायचं असते. दुसऱ्याचं कोडं सोडवणं आता अवघड काम झालेलं आहे. तर तेव्हा भगवंताचा जन्म झाल्यानंतर, अवतार झाल्यानंतर गोकुळामध्ये जसं आपल्या रस्तापूर गावामध्ये आता सडा समाज रांगोळ्या काढला, मंगलमय वातावरण, ध्वज लावले, तसं गोकुळामध्ये सुद्धा कशाचा आनंद. तर बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तो आनंद कसा व्यक्त करत होते. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाली. गायक मंडळी हे म्हणलीच नाही पाहिजे कुठं कीर्तन ठेवा म्हणून, त्यांना चान्स नाही द्यायचा. आता टाईमवर सुद्धा गेलं पाहिजे. मग आता कुठं तरी मोडतोड करावंच लागतं, त्याच्याशिवाय जमत नाही ना. तोरण बांधलेत, कथा कीर्तन चाललं, भगवंताचा जन्म अवताराचा हा आनंद महोत्सव गोकुळामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात त्याचं वर्णनच करता येत नाही, अंत पार नाही लेखा. सर्व गोकुळवासी गोपिकांचे मन भगवंताने जिंकून घेतले शेवटच्या चरणात.
गोपिकांची मन भगवंताने जिंकून घेतली. त्याचप्रमाणे गोपिकांनी सुद्धा भगवंताचं अंतःकरण जिंकून घेतलं. सकाळ संध्याकाळ आता गोपाळाशिवाय गौडणशिवाय भगवंताला राहत नव्हतं. पेंद्या सुदाम्या वैद्या वाकड्या यांच्या संगतीमध्ये दया दुधाची चोरी करायला लागले. आणि आज या घरात उद्या त्या घरात सुरुवातीला बरं वाटलं त्यांना. आता गोकुळातले लोक सगळे कंटाळले आणि यशोदा आईकडे गाराने घेऊन निघाले. यशोदा आईला सुरुवातीला नाही पटलं, परंतु असा नियम आहे, एक असत्य 100 वेळ सांगितलं तर एकदा सत्याचा भास होत असतो. माणसाला वाटते एवढं जे आरती सांगतो ते आरती आहे का काय कोण असतं. आता सध्या तेच चालू आहे. अधिक काय आम्हाला सांगता येईल, जास्ती स्पष्टीकरण नाही करता येत. पण आता असत्य पटवण्याकरता बरंचसं पेट्रोल खर्च होते आणि ज्यावेळेस गाडी रिझर्व होते मग होते. पण तोपर्यंत सत्याचं फार सगळं भट्टबोळ होऊन जातं. हे किती दिवस चालेल, कुठं थांबाल हे नाही सांगता येत. नाही थांबलेलं बरं, कारण सत्याचीच माणसाचा आवश्यकताच राहिली नाही. त्याच्यामुळे काय कशा करता थांबवायचं. जे जे पाहावं ते नवल आहे, ऐकावं ते नवल आहे, अशी अवस्था आहे. पण आईकडे गाराने एकामागे एक आईला नाही पटलं की माझा मुलगा असं नाही. पण ज्यावेळेस जास्ती गाराण्यामागे गाराने यायला लागले, यशोदा आईला वाटलं की आपला मुलगा खरोखरच खोडकर झाला की काय. आणि नंतर लक्षात आलं की मुलगा खरोखर खोडकर झाला. कृष्णा, अरे आपल्या घरी काही कमी आहे का. म्हणले आई मी निमंत्रणाची वाट पाहत होतो, कशाच दुसऱ्याच्या घरी जायचं. म्हणले तुला ना खायचं तेवढं खा, बाकीच्याला घेऊन खाऊ नको. आता ते अवस्था राहिली नाही. पूर्वी आठवड्यातून घरातले माणसं बाजारला जायचे, आता रोजच बाजार, रोजच दिवाळी, रोजच सगळं. मग ते लहान लहान मुलं खूप वाट पाहायचे बाजारवाल्याची. एक मन होते बाजारवाले आले वगैरे असं म्हणायचे. मग ते वडील आले की खूप आनंद वाटायचा मुलाचा. पण वडिलांनी नाही मुलाजवळ द्यायचं, त्यांनी आपलं मंडळ करून म्हणजे मुलाच्या आईजवळ ना. आईने मग एक एक पेळा काय असेल ते त्यांच्या हातात द्यायचं. मुलांचा स्वभाव हातात घेतलं की आपलं मित्रमंडळी, तर आईने लगेच त्याला ओढलं मागे. आता मुलं पडायला लागले ना, आता चांगली योजना आहे. त्या पॅन्टीला सगळे बंद असतात सगळे, कोणतेही बंद आईच्या हातात लागले त्याच्याकडे डिझाईन निघाली. नाही तर पूर्वी मुलाच्या नव्हतं हे. आता काय सगळं त्याने सांगितलं, आईने सांगितलं की तुला काय खायचं ते खा, बाहेर जाऊ नको. एक धबाका मारता. आई बाजूला गेली की मुलंच आहेत माझे, त्यांना आपल्या मित्राजवळ गेल्याशिवाय आनंद वाटत. म्हणून ते बाहेर जातात आणि ते सगळं खायला लागतं. आपल्या सवंगड्यासह खाण्यात त्यांना आनंद वाटतो. आणि हेच आहे
आपण हाच बोध घेतला पाहिजे. आपल्याला आपल्या कष्टाने का होत नाही, जे मिळालं ते आपलं 100% नाही. त्याच्यात धर्माचा वाटा आहे, राष्ट्राचा वाटा आहे, दीनदुबळ्याचा वाटा आहे, अडलेल्या नारायणाचा वाटा आहे, किडामुंगीचा सुद्धा आहे. एकाने घर बांधलं आणि घर बांधल्या वास्तुशांती केली, जायला टाइम झाला महिनाभर, आणि ज्यावेळेस गेला त्यावेळेस काही चिमणीने खोपे केले होते, खाली मुंग्याची रांग होती, मुंगडे होते. याला असा राग आला की मी एवढा खर्च केला हे माझ्या घरात आले. पण दरवाजे बंद केले, चिमणे मारून टाकल्या, ते मुंगडे मारून टाकले, मुंग्या मारून टाकल्या. तेवढ्यात त्याचा मित्र आला, अरे बाबा वेळा झाला काय? म्हणले मग पैसे मी खर्च केले, यांनी केले काय? म्हणजे तुझं डोकं कधीपासून बिघडलं? अरे त्यांच्याजवळ काय पैसे असतात, ते घरात जैसे घरात घरकुल केले, कोणाच्या तरी घराच्या आश्रयानंच त्यांचं जीवन असते. वेळात तू त्यांना संपवून टाकलं, पण तुला एक दिवस संपावं लागणार आहे. आपण जरी घर बांधलं तरी चिमण्याचा अधिकार आहे तिथे खोपा करायचा. पण जे आपण आपल्या जीवनात मिळवलेलं आहे ते केवळ तुमच्या मुलाबाळापुरतच नाही, त्यांच्याकरता ठेवा, भविष्याचा विचार करा. पण उरलेलं जे आहे ते सगळ्या अडलेल्या नारायणाचा विचार करा. आज आपण पाहतो बजरंगबलीला अभिषेक, पांडुरंगाला अभिषेक करू नये असं आम्हाला म्हणायचं नाही, पण पांडुरंगाला अभिषेक करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच 3 वाजता पांडुरंग नावाच्या माणसाचा खून करायचा. मग काय त्याला अर्थमूर्ती काय? जो परमात्मा आम्ही विठ्ठल पाहतो, देवळात पाहतो, ज्याला अभिषेक घालतो, तो ह्या माणसाच्या रूपाने नटला हे अनुभवाला येण्याकरताच ही कथा कीर्तन असतात. 15 वर्षापासून तुम्ही करताय काय? कशा करता? तर केवळ हा आपल्या अंतःकरणात बदल व्हावा याच्याकरता. आणि एक चैतन्य एका ठिकाणी नाही सर्वत्र आहे हे अनुभवाला येणं. पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. भगवंताने आता आईने सांगितलं काय हरकत, तू खा पण दुसऱ्याला खाऊ घालू नको. पण भगवंताने सांगितलं की आई माझा स्वभाव असा आहे, मी एकटा कधी खात नाही, माझ्या सवंगडांना घेऊन खाल्ल्याशिवाय राहत नाही. शेवटी आईच्या घरातच गोंधळ केला. आई कंटाळल्याने विचार केला की खरोखर आहे आपल्या जे अनुभवाला आलं ते किती दिवसापासून गवळण गाराने सांगतात. दुसऱ्या दिवशी भगवंताला गाईच्या मागे पाठवलं. भगवंताने आपल्या गायी सोडल्या आणि गोपाळाने सोडल्या, वृंदावनामध्ये गेले, अनेक प्रकारचे खेळ खेळायला लागले आणि कंसाकडून आलेले राक्षसी मारत होते. धर्म कार्य करताना, राष्ट्र कार्य करताना, समाज कार्य करताना सावध राहिलं पाहिजे. सर्वच काही आपल्या गळ्यात फुलाचे हार घालत नसतात, काही शिव्या शाप देणारी असतात, त्यांचंही आपल्याला कल्याण करायचं आहे हे विसरता कामा नये. आणि संतांच्या वचनापासून दूरही जाता कामा नये. हे सगळं आपल्याला लक्षात सावध राहिलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण करा, पण कळत नकळत जर विंचू चालत आला तर त्याला तेथे पैजारेचे काम. विकृती निर्माण होत असेल, जर एखादा विंचू ज्ञानेश्वरी पारायणाच्या मंडपात येत असेल, त्याला का हळद कुंकू व्हायचे काय? तर नांगी मारल्याशिवाय राहणार नाही. त्याची नांगी तरी कमी करा, नाही तर त्याला कशात धरून बाहेर तरी टाका, मारू नका. काही सांगता येत नाही, एक वेळ त्याचाही फायदा कधीतरी होत राहील. मग हेच आपल्याला संतांनी शिकवलेलं आहे. जीव और जिने दो आपल्या धर्माचा मुख्य उद्देशच आहे. शेवटी भगवान आणि गोपाळ खेळत असताना भगवान नेहमी सावध राहायचे. कंसाकडून आलेले हे सगळे वेश बदलून जेवढे राक्षस होते संपून टाकली. अवघी दैत्यखानी वधिली. इकडे खेळामागे खेळ चालत होते, अनेक खेळ आता मंडळीजवळ खेळ सगळे तयार आहेत, पण आता कोणता आपलाच खेळ झाला. आता काय विटी दांडू चेंडू लगोरी अमुक तमुक बरेच प्रमाण आहेत. आता सगळं मग असं कीर्तन आवडलं की मग हे आहे काय भजनात काही चालू आहे ना, मग भाषण करायला काय आलं होतं त्यांना असं वाटतं की नाही वाटतं. कीर्तन म्हणजे एकट्याने बळबळ करायची नाही, सगळं लावणी मृदंग श्रुती ताळ बस. पण आता रात्र लहान संगोपार अशी अवस्था झाली. अनेक खेळ खेळत होते. पेंदा म्हणतो देवा आता भुका लागल्या, 11:30 वाजले, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. आणा आपापल्या शिदोऱ्या. सर्वांच्या शिदोऱ्या आणल्या, त्या एकत्र केल्या. ही एकात्मता द्वापार युगामध्ये देवाने सांगितली.
काल आम्ही थोडंसं वाचलं, आम्हाला अधिक नाही बऱ्याच वेळा आम्ही अधिक बोलायचं नाही असेल असं आम्ही वाचलं की सर्व चालते ते अमके याच्यामुळे चालते, तुम्ही करता त्याच्यामुळे चालत नाही असं त्याच्यात आहे. पण जेव्हापासून चंद्र सूर्य झालेले आहेत तेव्हापासून या धर्मनीतीने माणसं जगून लागलेलं आहे. धर्माचं विकृतीकरण आपण केल्यामुळे ते धर्म धोका देऊन राहिला आणि भिन्नता निर्माण करून राहिला असा गैरसमज झालेला आहे. धर्म विश्वस्य जगतच प्रतिष्ठा, हा धर्म जगाची प्रतिष्ठा वाढवणारा आहे, प्रतिष्ठा संपवणारा नाही. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. हे गीत, ही कविता ज्या साने गुरुजींनी आपल्याला दिली, पूजनीय साने गुरुजी, एवढे सगळे विचार पण स्वतः क्लेश करून संपावं लागलं, ही समाजाची देण आहे. हे समजत नाही. जे हित करण्याकरता, हित करण्याकरता आले, कल्याण करण्याकरता आले, त्यांचा शेवट कसा होतो हे फार अतिशय भयावह आहे. म्हणून द्वापार युगामध्ये भगवंतांनी एकात्मता शिकवली. सगळ्यांचे पदार्थ वेगळे करू नका, त्याच्यामुळे भिन्नता होईल. पण त्याचा काला तयार केला आणि बसले कुठं? खडकी सोडलेला मोठा आजीचा दही काला. खडकावर बसले, गोपाळांना गोलाकार बसवलं आणि मग त्यांना भगवान काला वाटायला लागले. ज्यांना काला वाटला त्या गोपाळांचं, संतांचं चिंतन करू. कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. यानंतर माऊलींचं भजन होईल आणि भजनानंतर हंडीचा अभंग, काल्याच्या अभंगाची शेवटची चाल होईल, आरती होईल. आयोजक मंडळी आपल्याला पुढचा कार्यक्रम कसा आवरायचा हे सांगतील. प्रत्येक कार्यक्रमाला नियम, शिस्त हे सगळं लागलेलं असते. त्याप्रमाणे आपल्याला पुढचे कार्यक्रम आवरायचे आहेत. तोपर्यंत आपण माऊलींचं भजन करू. ज्ञानेश्वर
सा ग म ध नि सा एक ग म ध नि सा 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 ग म ध नि सा 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 ग म ध नि सा 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 नि ध नि सा सा नि ध नि सा सा नि ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा एक दोन ग म ध नि सा 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 ग म ध नि सा 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 ग म ध नि सा 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 नि ध नि सा सा नि ध नि सा सा नि ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा एक दोन तीन ग म ध नि सा 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 ग म ध नि सा 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 ग म ध नि सा 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 सा
माझ्या जन्मोजन्मी तुझा दास सरसावर वारी तुकोनी दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ सरसावर करी वारी तुकोनी दे हरी भागेश्वर तुला मागितला सरसावर करी वारी तुकोनी जय कतुद संताशिनी रवी हे ती मजदे आणि तुझे काय मर्यादा उदार तू मगा देवी पायी संताशिनी रवी हे ती मजदे आणि सर्वदेव तुकाराम पुंडरीक